नमस्कार. हेल्दी महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत आहे. पावसाळा सुरू झाला की डेंग्यूचा धोका वाढू शकतो. त्यामुळे डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे ओळखणे आणि योग्य वेळी उपचार घेणे महत्त्वाचे आहे. डेंग्यू म्हणजे काय? डेंग्यू हा विषाणूमुळे होणारा आजार आहे. तो संक्रमित एडिस डास चावल्याने पसरतो. हे डास बहुतेक दिवसात चावतात आणि स्वच्छ साचलेल्या पाण्यात वाढतात. डेंग्यूची सुरुवातीची लक्षणे: अचानक 102 ते 104 पर्यंत ताप येणे, तीव्र डोकेदुखी, डोळ्यांच्या मागे दुखणे, मळमळ किंवा उलट्या, त्वचेवर पुरळ येणे, खूप अशक्तपणा जाणवणे. आता जाणून घेऊया डेंग्यू झाला तर काय करावे. सर्वप्रथम डॉक्टरांचा सल्ला घ्या. पुरेसे पाणी प्या. ORS, नारळ पाणी यांसारखे द्रव पदार्थ घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतेही औषध घेऊ नका. ताप असल्यास कोणते औषध योग्य आहे हे डॉक्टर ठरवतील. डेंग्यू कसा टाळाल? घराभोवती पाणी साचू देऊ नका. पाण्याच्या टाक्या व भांडी झाकून ठेवा. पूर्ण बाह्यांचे कपडे वापरा. मच्छरदाणी किंवा मॉस्किटो रिपेलेंट वापरा. लक्षात ठेवा, प्रत्येक ताप म्हणजे डेंग्यू नसतो. योग्य निदानासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि आवश्यक तपासण्या महत्त्वाच्या आहेत. हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी हेल्दी महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.